नमस्कार मित्रांनो, मी सचिन महाजन. आपल्या या यूट्यूबच्या या सिरीजमध्ये मी आपलं स्वागत करतो. आपण मागील 2 एपिसोडमध्ये बघितलं काही मी शेअर मार्केटबद्दल भीती आणि अपेक्षांबद्दल काही थोडं डिस्कशन केलं होतं. तर आपण या व्हिडिओमध्ये आपण एक जस्ट बेसिक अजून शेअर मार्केटबद्दल माहिती घेणार आहोत की आपले बरेचसे बांधव असे असतात की ज्यांना नेमकं शेअर मार्केट म्हणजे काय हेच माहीत नाही. तर याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत. तसंच इंडेक्सबद्दल काही आपण चर्चा करणार आहोत आणि काही शेअर्सबद्दल जे की या हप्त्यामध्ये जे चांगल्या प्रकारे ज्यांचे ब्रेकआउट्स वगैरे आलेले आहेत अशा शेअर्सबद्दल मी या व्हिडिओमध्ये आपणाला सांगणार आहे. तर मित्रांनो, शेअर मार्केट म्हणजे काय? आता बऱ्याच जणांना प्रश्न माहिती तर आहे शेअर मार्केट पण शेअर मार्केट म्हणजे काय? उदाहरणार्थ समजा एखादी कंपनी आहे. कंपनी अस्तित्वात आल्यानंतर अशी वेळ येते की कंपनीची ग्रोथ तर करायची आहे, परंतु मॅनेजमेंटकडे पैसे नसतात. मॅनेजमेंट अशा परिस्थितीत काय करतं की त्यांचा जो बिझनेस आहे तो ग्रो करण्यासाठी त्यांचे कंपनीचे शेअर्स पब्लिकमध्ये लिस्टेड करतात. म्हणजे थोडक्यात काय की ते आपण बघतो की जसं इनिशियल आयपीओ आपल्याला एक शब्द माहिती आहे की आयपीओ, इनिशियल पब्लिक ऑफर. या ऑफरद्वारे कंपनी काय करते की त्यांच्या कंपनीचे जे शेअर्स आहेत ते मार्केटमध्ये आणते आणि त्या शेअर्स मार्फत कंपनी पैसा हे करते, म्हणजे ॲक्वायर करते आणि ते कंपनी त्या पैशांच्या आधारे कंपनीमध्ये त्याची फ्युचर ग्रोथसाठी ती पैसा वापरते आणि त्यात मग शेअर्समध्ये जे आपण इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्या शेअर्सच्या मार्फत तो शेअर्स वाढला तर आपल्याला सुद्धा त्यामधनं पैसा कमवता येतो. आता शेअर खरेदी करणं म्हणजे काय की त्या कंपनीमध्ये आपण मालकी हक्क बजावणे, असा एक थोडक्यात त्याचा अर्थ होतो की आपण त्या कंपनीचा मालकी हक्क बजावतो, थोडक्यात असा त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे शेअर्स मार्केट हे चालू असतं आणि या अशा कंपन्यांच्या शेअर्स मार्फत आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि त्यातून बराचसा आपण नफा कमवू शकतो. तर आता आपण बोलूया इंडेक्सबद्दल आणि एक्सचेंजेसबद्दल. आता शेअर मार्केटमध्ये 2 प्रकारचे एक्सचेंजेस आहेत. आपल्याला माहीतच आहे की एक NSE आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, आणि एक BSE आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आता आधीच्या काळात काय होतं मित्रांनो, शेअर्सची जी खरेदी विक्री होती ती पेपरवरती चालायची. पेपरवरती शेअर्स घेतले जायचे, पेपरवरती शेअर्स विकले जायचे. मग कालांतराने आता जसं टेक्नॉलॉजी पुढे पुढे येते आहे तर या टेक्नॉलॉजी प्रमाणे 1992 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज अस्तित्वात आलं आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये शेअर्सची देवाणघेवाण सुरू झाली. म्हणून ही 2 एक्सचेंजेस अस्तित्वात आले, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आता या एक्सचेंजेसमध्ये भरपूर कंपन्या लिस्टेड आहेत, त्यावरती आपण ट्रेडिंग करू शकतो. नंतर आपण थोडं इंडेक्सबद्दल बोलूया की आपल्याला माहिती आहे निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स हे इंडेक्स आहेत. आता इंडेक्स म्हणजे काय की या इंडेक्सच्या मध्ये काही कंपन्या लिस्टेड आहेत, जसे की निफ्टी 50 आपण म्हणतो. तर 50 कंपन्या या निफ्टीमध्ये लिस्टेड आहेत, ज्यांच्या वेटेजवरती निफ्टीची जी व्हॅल्यू आहे ती डेली ठरते. जसं की आज आपण म्हणतो 200 पॉईंट निफ्टी वाढली, तर निफ्टीमध्ये जे लिस्टेड शेअर्स आहेत ते शेअर्स वाढल्यानंतर प्रत्येकाला वेटेज आहे.
HDFC बँक वाढला तर निफ्टी किती पॉईंट वाढेल, TCS खाली आला निफ्टी किती पॉईंट खाली येईल. तर या सर्व बेसवरती कॅल्क्युलेशनवरती निफ्टी इंडेक्सची मुवमेंट आपली डिपेंड असते. तसंच सेन्सेक्समध्ये 30 कंपनीज आहेत. जसं निफ्टीमध्ये 50 कंपन्या आहेत तसं सेन्सेक्समध्ये 30 कंपन्या आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो एक थोडक्यात मी एक जस्ट माहिती देण्याचा प्रयत्न आपणाला केलेला आहे की शेअर मार्केट नेमकं कसं चालतं, त्यात काय काय इंडेक्स असतात. मग त्याच्यात अजून भरपूर इंडेक्स आहेत. जसं मी निफ्टी 50 सांगितलं, बँक निफ्टी आहे, सेन्सेक्स आहे, मग मिड कॅप निफ्टी आहे, स्मॉल कॅप आहे, निफ्टी IT आहे, निफ्टी फार्मा आहे. व प्रत्येक सेक्टरच्या एक इंडेक्स आहे. फिन निफ्टी आहे. तर अशा प्रत्येक सेक्टरच्या एक इंडेक्स तयार केलेला आहे, जेणेकरून जसं फार्मा म्हटलं तर सर्व फार्मा कंपनी मिळून तो एक इंडेक्स आहे. तर आपणाला त्याच्यातही ट्रेडिंग करता येते, पण तो पार्ट अजून पुढे आहे मित्रांनो. तो आपण पुढे येत्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया. तर आपण एक जनरल आता आपण बोलणार आहोत की बऱ्याच जणांचं असं होतं का की शेअर्स मी विकत घेतला की तो खाली जातो आणि आपण विकला की तो वर जातो. मग असं का होतं? बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मी शेअर्समध्ये एंट्री केली की तो खाली जातो आणि मी शेअर्समधनं बाहेर पडलो की तो वर जातो. अशी बरेचसे उदाहरणं आहेत मित्रांनो मार्केटमध्ये. तर याच्या मागचं कारण असं आहे मित्रांनो की आपला त्यामध्ये अभ्यास कमी पडतो. कुठला शेअर्स आपण केव्हा घ्यायला पाहिजे आणि कुठला शेअर्स आपण केव्हा विकायला पाहिजे याबाबत आपणाला माहितगिरी घ्यावी लागणार आहे आणि त्याबद्दल मी आपणाला अवगत करणारच आहे. येत्या पुढे व्हिडिओमध्ये मी माझे जसे जसे एपिसोड पुढे जातील तसं तसं मी आपणाला त्याबाबत एज्युकेशन देणार आहे. तर मित्रांनो आपण या हप्त्यामधलं आपण थोडं चर्चा करूया की या हप्त्यासाठी मी काही स्टॉक्स म्हणजे एक अभ्यास माझा जो सांगतो आहे की मी अभ्यासाच्या बळावर जे तुम्हाला सांगू इच्छितो. तर आता आपण बघितलं असेल मित्रांनो की निफ्टी IT इंडेक्स हा सुद्धा एक त्याच्या लाईफ टाईम हायजवळ आलेला आहे. तर याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा. निफ्टी फार्मा इंडेक्स सुद्धा लाईफ टाईम हायवर ट्रेड करतोय मित्रांनो. तर आपण बघतोय की फार्माचे जे स्टॉक्स आहेत ते सुद्धा गगनाला भिडत आहेत. तर स्टॉक सिलेक्शन करताना मित्रांनो आपल्याला इंडेक्सचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. जसं आता थोडक्यात तुम्हाला जर का IT शेअर्स घ्यायचा आहे, ITचा शेअर्स घ्यायचा आहे तर इंडेक्सचं काय, इंडेक्स कसा चाललाय, निफ्टीचा इंडेक्स IT इंडेक्स काय सांगतो. फार्माच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर फार्माचा इंडेक्स काय सांगतो, साईडवेज आहे की त्याच्यात ब्रेकआउट आहे. ते आपल्याला सर्व त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे मित्रांनो. तो अभ्यास करत असताना पर्टिक्युलर एखादी कंपनी जेव्हा तुम्ही निवडता, जसं की आता समजा IT सेक्टर आहे. आता IT सेक्टर आता सध्या चांगलं चालतं आहे, फार्मा सेक्टर आहे. तर त्यामधल्या कंपन्या चूज करताना तुम्हाला त्याचा कंपन्यांचा फंडामेंटली थोडासा अभ्यासही करावा लागणार. काही टेक्निकली अभ्यास करावा लागतो, काही फंडामेंटली अभ्यास करावा लागतो. तर या हप्त्यामध्ये मित्रांनो मी 2-3 रिकमेंडेशन आपणासाठी म्हणजे मी घेऊन आलेलो आहे की ज्यात आपणही अभ्यास करून आपण इन्व्हेस्ट करून आपण काही नफा कमवू शकता. तर त्यामध्ये मी आपणाला एक IT सेक्टरची कंपनी आहे इझमो म्हणून, IZMO इझमो. तर या कंपनीमध्ये आपण या हप्त्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंटसाठी आपण तिला करू शकतो. तर याबाबत इझमोबद्दल आपण अभ्यास करावा थोडा आणि त्यातही इन्व्हेस्टमेंट करावी. परंतु माझं असं पर्सनली मत आहे की इझमोबद्दल प्रमोटर्सची जर का होल्डिंग पाहिली तर प्रमोटर्सची होल्डिंग कमी आहे मित्रांनो आणि पब्लिककडे हे शेअर्स जास्त आहेत. तर माझं एक रिकमेंडेशन असं सांगतं इझमोमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, परंतु त्याकडे लक्ष ठेवूनच इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. कारण की ज्या कंपनीचे शेअर्स प्रमोटर्सकडे जास्त असतात अशा कंपन्याचे शेअर्स
शक्यतो चांगल्या प्रकारे रिटर्न देतात. तर मी एक हा टेक्निकल प्लस थोडं फंडामेंटली मला वाटतोय की इझमो हा शेअर्स आपण ट्रेडिंग पर्पजसाठी म्हणा किंवा काही दिवसांसाठी आपण ट्रेडिंग करण्यासाठी हरकत नाही आहे. तर दुसरा स्टॉक मी आपणासाठी आणलेला आहे मित्रांनो, भन्साली इंजिनिअरिंग पॉलिमर्स लिमिटेड. या शेअर्सची किंमत आज रोजी 858 रुपये आहे. तर हा शेअर्स मला असं वाटतं की येत्या 6 महिन्यात वर्षभरामध्ये डबल होण्याचे चान्सेस आहेत. कारण की या कंपनीची बॅकग्राऊंड जर का पाहिलं तर चांगलं आहे. प्रमोटर होल्डिंग्स आहे, FIची इन्व्हेस्टमेंट आहे. मागील 10 वर्षाचा जर का ट्रेंड आपण पाहिला तर या कंपनीची सेल्स पण चांगले आहेत, डेप्ट पण कमी आहे आणि टेक्निकलही या कंपनीचं चांगलं आहे. तर ही कंपनी आपणाला इन्व्हेस्टमेंटसाठी आपण याच्यात विचार नक्कीच करू शकता. तिसरी कंपनी मित्रांनो मी आपणाला सांगू इच्छितो फार्मा सेक्टर. फार्मा सेक्टर आता सध्या खूपच जोरात आहे. फार्मा सेक्टरमध्ये मी आपणासाठी ग्लेनमार्क फार्मा मी आपणासाठी रिकमेंड करू इच्छितो की 1338 रुपये त्याचा आज रोजी रेट चालू आहे. आणि नक्कीच ग्लेनमार्क फार्मामध्ये सुद्धा आपणाला चांगले रिटर्न मिळतील. येत्या काही दिवसांमध्ये आपणाला चांगले रिटर्न मिळणार आहे. तर ग्लेनमार्क फार्मामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही मित्रांनो. चौथा शेअर मी आपणासाठी आणलेला आहे पूर्वांकारा लिमिटेड. ही कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, कन्स्ट्रक्शन बेस कंपनी आहे. बेंगळुरू, हैदराबाद या पट्ट्यामध्ये त्यांचं चांगलं काम जोरात चालतं मित्रांनो. प्रमोटर्सची होल्डिंग चांगली आहे, FIची पण होल्डिंग आहे. तर पूर्वांकारामध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. तसंच मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपवरती एक स्टॉक मार्केट म्हणून ग्रुप आहे. त्यामध्ये मी काही अजून 2-3 रिकमेंडेशन्स मी टाकलेले आहेत. जसं अतुल ऑटो सुद्धा हा शेअर खूप चांगला आहे. येत्या काही दिवसात अतुल ऑटो सुद्धा आपल्याला 1400-1500 रुपये हा नक्कीच टार्गेट देऊ शकतो. तर 1 वर्षाचा 1.5 वर्षाचा जर का व्ह्यू तुम्ही ठेवला मित्रांनो तर अतुल ऑटो सुद्धा आपल्याला चांगलं रिटर्न आपणाला देऊ शकतो. तर या 2-3 रिकमेंडेशन्स आहे. तर मित्रांनो या रिकमेंडेशनवरती आपण ट्रेड करू शकता. परंतु मी एक डिस्क्लेमर आपल्याला देऊ इच्छितो की मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट मी नाही आहे. मी ज्या काही आपणाला स्टॉक रिकमेंडेशन देतो ते मी माझ्या अभ्यासाच्या बळावर देतो. तर आपण इन्व्हेस्ट करण्यापूर्वी आपण आपल्या फायनान्शियल ॲडवायझर यांचा सल्ला जरूर घ्यावा. मी इथं आपणाला स्टॉक रिकमेंडेशन देतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या सांगण्यावरती शेअर्स घेतलेच पाहिजे. तर आपण घेण्याआधी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरशी चर्चा करूनच शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा. कारण शेवटी मित्रांनो पैसा तुमचा आहे. मी माझ्या अभ्यासाच्या जोरावरती एक एज्युकेशनल नॉलेज म्हणून मी आपणाला या रिकमेंडेशन शेअर्स करतो आहे. तरी आपण इन्व्हेस्ट करण्यापूर्वी आपण आपल्या नक्की फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला जरूर घ्यावा. तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये मी एवढंच सांगू इच्छितो. येत्या एपिसोडमध्ये आपण अजून नवीन चांगले कंटेंट आणणार आहोत. तर कृपया करून माझ्या ग्रुपला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा जेणेकरून मी अजून चांगले कंटेंट आपणासाठी घेऊन येईल. नमस्कार.